देशातील 11 कामगार संघटनेनं पुकारलेल्या देशव्यापी संपाबाबत संघर्ष व बलिदानातून मिळवलेले कामगार हिताचे एकूण 44 कामगार कायदे केंद्र सरकारनं रद्द करून कामगार विरोधी व भांडवलदारांच्या हिताच्या 4 श्रम संहिता आणल्या आहेत। त्या अंमलबजावणीची अधिसूचना देखील गेल्या 21 नोव्हेंबर रोजी काढण्यात आली आहे। या श्रम संहिता लागू केल्यामुळे कामगारांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असून खासगी कंपन्यांना वाव मिळणार आहे। सरकारी नोकऱ्या धोक्यात येणार असून ग्रॅज्युएटी भविष्य निर्माण निधी, सामाजिक सुरक्षा, पेन्शन इत्यादी सोयीपासून कामगारांना मुखावे लागेल आहे। केंद्र सरकारने योजना कामगारांच्या मानधन वाढीबाबत अनेकदा आश्वासन देऊन सादर झालेल्या बजेटमध्ये अक्षरशः या योजना कामगारांच्या तोंडाला पाने पुसले आहेत। अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषण आहार कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्यांवर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नसल्यामुळे या बजेटचे निषेध करण्यासाठी तसेच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, कर्जमुक्ती आणि विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संपाच्या निमित्तानं आयटक वर्धा जिल्ह्याच्या वतीनं दयाल नगर रेल्वे स्टेशन येथून आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढून देशाच्या राष्ट्रपती यांच्या नावानं जिल्हाधिकारी वर्धा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। योजना कामगारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाच्या नावानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत डकरे, आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे, मनोहर पचारे, नंदकुमार वानखेडे, जिल्हा सचिव वंदना कोळनकर, विजया पावडे, मैना उईके, अलका भानसे, ज्ञानेश्वरी डंबारे, रंजना तांबेकर, सुनंदा आखाडे, कुसुम तडस, वंदना रेवतकर, हिरा बावणे, शबाना खान, अरुणा नागोसे, लता पुराणकर, इरफान पठाण, आशा संघटनेच्या प्रतिभा वाघमारे, उज्ज्वला नाखेला, रेखा तेलतुबडे, मंजू शेंडे, शालेय पोषण आहार संघटनेचे विनायक नन्नावरे, अनिता भोयर, रेखा नवले, अंशकालीन स्त्री परिचर तारा थेटे, संध्या बोरकुटे, नीता दळवणकर, जयश्री पाटील, ज्योत्स्ना लवणकर इत्यादी हजारो योजना कामगार उपस्थित होते। 4 श्रम संहिता रद्द करा, योजना कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन लागू करा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व योजना कामगारांना ग्रॅज्युएटी लागू करा, योजना कामगारांना सामाजिक सुरक्षा दरमहा पेन्शन लागू करा, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण रद्द करा, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून शेतमालाला हमी भाव द्या इत्यादी।